नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक 3 पूर्णपणे अभ्यासलेत। म्हणजे टॉपिक नंबर 1, टॉपिक नंबर 2 आणि टॉपिक नंबर 3। टॉपिक नंबर 1 आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट, पूर्ण अभ्यासला, सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासले। टॉपिक नंबर 2 अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट, अतिशय महत्त्वाचा, हा देखील पूर्ण अभ्यासलेला आहे। टॉपिक नंबर 3 ऍडमिशन ऑफ पार्टनर, हा देखील पूर्ण अभ्यासलेला। आता हे 3 टॉपिक अभ्यासल्यानंतर आपण आपला मोर्चा वळवलेला आहे टॉपिक नंबर 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर। याच्यामध्ये आतापर्यंत आपण या टॉपिकची थिअरी लाईन टू लाईन समजून घेतलेली आहे। सॉल्व प्रॉब्लेम 2 अभ्यासलेले आहेत, आज अभ्यासणार आहोत सॉल्व प्रॉब्लेम नंबर 3। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। तुमचे काही सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, नक्की त्याचा विचार केला जाईल। तर आज आपण बघणार आहोत एक्झाम्पल नंबर 3 ॲट रिटायरमेंट ऑफ पार्टनरचं। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती। पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायचं। सुरू करूया, थोडंसं झूम करूया म्हणजे तुम्हाला समजेल। बघा, द बॅलन्स शीट ऑफ श्याम ट्रेडर्स पुणे, एक बॅलन्स शीट दिलेली आपल्याला श्याम ट्रेडर्स पुणेचं। त्याच्यामध्ये पार्टनर्स आहेत, कोण पार्टनर आहेत? रंभा, मेनका आणि उर्वशी, हे 3 जण पार्टनर आहेत। आणि बघा त्यांचं कॅपिटल दिले आपल्याला, हे कॅपिटल आपण आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार। क्रेडिटर्स लॅबिलिटी, बिल्स पेबल लॅबिलिटी आणि जनरल रिझर्व्ह हा देखील कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहोत। इकडे असेटला प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार, बिल्डिंग असेट, स्टॉक असेट, डेटर्स असेट। त्याच्यानंतर आरडीडी जो आहे त्याच्यावर ऍडजस्टमेंट असणार आहे, बँकचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत। आणि त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय सांगितले, मेनका रिटायर्ड, मेनका इज सेकंड पार्टनर, लक्षात राहू दे, आपल्याला सवय लागलेली असती 3रा पार्टनर, ही 2 नंबरची पार्टनर आहे। रिटायर्ड झाली फ्रॉम द बिझनेस ऑन 1 एप्रिल 2019 ऑन द फॉलोइंग टर्म द असेट वेअर रिव्हॅल्यूड ॲज अंडर। तर त्याच्यामध्ये असेट रिव्हॅल्यूड होता आणि पहिल्यांदा त्यांनी स्टॉकची व्हॅल्यू सांगितलेली आहे बघा या ठिकाणी 28,000, म्हणजे स्टॉक आपला 20,000चा 28,000 झालेला आहे, 20,400चा 28। स्टॉकला एक स्टार मार्क करून ठेवूया आपण, कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे। वाढलेला ऍड करणार, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार। बिल्डिंग ॲप्रिसिएट 10% ही सुद्धा काय करणार आपण ऍड करणार, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार, बिल्डिंगला स्टार मार्क करायचा। आरडीडी इज टू बी इन्क्रीज अप टू ₹1,000। आरडीडी 1,000 पर्यंत वाढलेला आहे, 800 होता 1,000 झाला, वजा करताना आपण 1,000 वजा करणार डेटर्स मधनं। आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला फक्त ₹200, जेवढा वाढला तेवढाच लिहिणार आहे। डेटर्सला एक स्टार मार्क करावं लागेल। त्याच्यानंतर द गुडविल ऑफ द रिटायरिंग पार्टनर इज टू बी व्हॅल्यूड ॲट 8,000। बघा, रिटायरिंग पार्टनरचं गुडविल दिले ₹8,000 अँड द रिमेनिंग पार्टनर डिसाइड दॅट गुडविल बी रिटर्न बॅक म्हणजे रिटर्न ऑफ इन द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो। आता बघा, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो 5/3 दिलाय, आपण नॉर्मली गुडविल रिटर्न ऑफ करतो गेन रेशो मध्ये, पण त्यांनी न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो सांगितलाय 5/3। आणि द अमाऊंट ड्यू टू मेनका इज टू बी ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट, आणि अमाऊंट जी आहे मेनकाची ती लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची। एक वाक्य कुठतरी तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवा की ज्या वेळेस आपल्याला न्यू रेशो, काय सांगतो मी, न्यू रेशो दिलेला नसतो त्यावेळेस आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट करतो, आणि न्यू रेशो हाच गेन रेशो असतो। लक्षात घ्या, न्यू रेशो हाच गेन रेशो। ज्यावेळेस न्यू रेशो दिलेला नसेल आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट करू आणि त्याच्यावरून आपण गेन रेशो कॅल्क्युलेट करणार असतो, पण न्यू रेशो हाच गेन रेशो असतो, एवढं लक्षात राहू द्या। आता या ठिकाणी आपल्याला न्यू रेशो दिला आणि त्याच रेशोमध्ये त्यांनी गुडविल रिटर्न बॅक करायला सांगितले, म्हणजे रिटर्न ऑफ करायला सांगितले, म्हणजे गेन रेशो कॅल्क्युलेट करण्याची आवश्यकता नाही। सॉल्व करायला सुरुवात करूया, अगदी 10 मिनिटात होणार आहे, सोबत राहायचं सर्वांनी। बघा, कॅपिटल दिले रंभा, मेनका, उर्वशी, आपण कॅपिटल अकाउंट तयार करणार। त्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण त्याचा बॅलन्स लिहिणार, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन। 36-32,000, रंभाचं 36,000, मेनकाचं 32,000 आणि उर्वशीचं 17,600। नेक्स्ट क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं, त्या ठिकाणी लिहायचं क्रेडिटर्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहे आपण ₹20,000, 20,000 टोटल। आणि त्याच्यानंतर बिल्स पेबल, आणि बिल्स पेबलची अमाऊंट लिहिणार 1,200। आणि नेक्स्ट जनरल रिझर्व्ह दिलेला आहे आपण आता ₹14,000 जनरल रिझर्व्ह आपल्या कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचा, बाय जनरल रिझर्व्ह इन शॉर्ट लिहितो मी, आणि तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे आपण त्यांच्या रेशो मध्ये। तर तो येणार आहे 7,000, 2,800 आणि 4,200।
आणि 4,200 रुपये. नेक्स्ट पुढे बघा इकडे असेटला प्लांट अँड मशिनरी दिलेले, आपण बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया. त्या ठिकाणी लिहूया प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट इनरला लिहिणार आहे 32,000 32,000. एक वेळ जागा सोडणार प्लांट अँड मशिनरी लिहिल्यानंतर. नेक्स्ट लिहिणार आहोत आपण बिल्डिंग, बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण बिल्डिंग. इनरला लिहिणार आहोत आपण ₹40,000 40,000 आणि एक वेळ जागा सोडणार ऍडजस्टमेंट साठी. नेक्स्ट बिल्डिंग झाल्यानंतर पुढे जाऊया. स्टॉक दिलेला आहे 20,400, बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार स्टॉक 20,400. एक वेळ जागा सोडूया. त्याच्यानंतर डेटर्स लिहिणार बॅलन्स शीटच्या असेटला, इनर कॉलमला लिहूया आपण डेटर्स. आणि हे सुद्धा इनरलाच लिहिणार आहे आपण. डेटर्सची अमाऊंट आहे 16,800. एक वेळ जागा सोडायची ऍडजस्टमेंट साठी. त्याच्यानंतर बँकचा बॅलन्स दिलाय, बँक अकाउंट तयार केले, त्याच्या डेबिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण 12,400 रुपये. आता आपण काय केलं, सगळे आयटम ट्रान्सफर केले बॅलन्स शीटच्या ऍडजस्टमेंट मध्ये. बघा की 1 एप्रिलला मेनका रिटायर्ड झालेली आहे. स्टॉकची व्हॅल्यू जी आहे ती 28,000 झाली. म्हणजे आता पहिला स्टॉकची व्हॅल्यू 28 बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि ज्या ठिकाणी स्टॉक लिहिले त्या ठिकाणी आउटरला आपण लिहिणार 28,000. आणि जर इनरला बघितलं तो 20,400 वाढलाय, त्याला म्हणायचं इन्क्रीज किंवा ऍप्रिसिएशन. आणि कितीने वाढलाय बघा 7,600 रुपयाने वाढलाय. 7,600 ऍड करणार. हा 7,600 प्रॉफिट आहे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय स्टॉक 7,600 रुपये. नेक्स्ट बघा बिल्डिंग ऍप्रिसिएटेड बाय आहे 10%. आता बिल्डिंग ऍप्रिसिएट झाली 10%, म्हणजे बिल्डिंग मध्ये आपल्याला हे ऍड करावं लागेल. बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले त्या ठिकाणी लिहायचं ऍड ऍप्रिसिएशन. ऍड ऍप्रिसिएशन 10%. आणि बघा 40,000च्या 10% म्हणजे 4,000, आउटरला 44,000 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत बाय बिल्डिंग. अमाऊंट लिहिणार 4,000 रुपये. नेक्स्ट बघा नंबर 3 आरडीडी 1,000 रुपये झालेला आहे. बॅलन्स शीटच्या असेटला डेटर्स लिहिले त्या ठिकाणी जायचं म्हणायचं लेस आरडीडी. अमाऊंट लिहिणार ₹1,000 आणि आउटरला बघा 16,800 मधून 1,000 गेले 15,800 रुपये शिल्लक राहतील. याचा दुसरा इफेक्ट आपण लिहिणार आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला. पण बघा आरडीडी जो आहे ना जुना तो आहे 800 रुपये आणि तो आता 1,000 झाला, म्हणजे फक्त 200 रुपयांनी वाढलेला आहे. मग रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिताना आपण फक्त 200 रुपये दाखवणार टू आरडीडी. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. इथं प्लांट अँड मशिनरी डेप्रिसिएटेड आहे बघा. नंबर नेक्स्ट ऍडजस्टमेंट प्लांट अँड मशिनरी डेप्रिसिएटेड 10%. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. ज्या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी लिहिले त्या ठिकाणी लिहायचं लेस डेप्रिसिएशन ऍट 10%. आणि 3,200 रुपये प्लांट अँड मशिनरी मधनं लेस होतील. तर आउटरला प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट भेटणार आहे 28,800 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत टू प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट लिहिणार 3,200 रुपये. अशा पद्धतीने आपण काय केलेले आहेत, या ज्या ऍडजस्टमेंट होत्या नंबर 1 मध्ये दिलेल्या त्या सगळ्या कंप्लीट केलेले. नंबर 2 मध्ये काय सांगितले, गुडविल रिटायरिंग पार्टनरचा 8,000 आहे आणि ते रिटर्न ऑफ केलेले त्यांनी न्यू रेशो मध्ये 5:3 मध्ये. मग आपण आता गुडविल रेज केले. गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर मेनका कॅपिटल होईल. गुडविलच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू मेनका कॅपिटल आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत ₹8,000 रुपये. इकडे मेनका गुडविलच्या डेबिटला टू मेनका कॅपिटल लिहिले, मेनका कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल 8,000 रुपये लिहिणार आपण मेनकाच्या कॉलम मध्ये. नेक्स्ट पुढे जाऊया. हे गुडविल रिटर्न ऑफ करायचे आपल्याला. गुडविल रिटर्न ऑफची एंट्री कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, म्हणजे कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू गुडविल अकाउंट आणि ते न्यू रेशो मध्येच रिटर्न ऑफ करायचंय 5:3 या रेशो मध्ये. 8,000 5,000 येतील रंभाला, मेनका मध्ये डॅश आणि उर्वशीला येतील 3,000. हे इकडे डेबिटला आहेत, गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय रंभा कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹5,000. नेक्स्ट बाय मेनका कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹3,000. अशा पद्धतीने गुडविलची ट्रीटमेंट केलेली आहे. 3 नंबर मध्ये आपल्याला जे ट्रान्सफर करायचे, मेनकाला जे पैसे द्यायचे ते लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचे, एवढंच आहे. बाकी संपलेले सगळं सॉल्व्ह करायला सुरुवात करू, म्हणजे क्लोज करायला सुरुवात करू. आपण काय करूया, फर्स्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करू. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे 7 आणि 4 11,600 रुपये. तेच डेबिटला लिहिणार 11,600 रुपये. आणि त्यातनं बघा 3 आणि हे 400 3,400 रुपये जर वजा झाले 11,600 मधनं तर 8,200 रुपये राहतील. 8,200 1 2 3 चौथ्या ओळीला लिहायचं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट.
त्याला अंडरलाईन करायची। त्याच्यामध्ये फर्स्ट आपण आपली पहिल्या पार्टनरचं नाव लिहायचं रंभा, दुसऱ्या पार्टनरचं नाव लिहायचं मेनका आणि तिसऱ्या पार्टनरचं नाव लिहायचं उर्वशी। आणि अमाऊंट लिहायचे बघा, हे 8200 त्यांच्या रेशोमध्ये ते डिस्ट्रीब्यूट केले आपण, तर प्रत्येकाला येणारे एकाला येणारे 4100 रुपये, एकाला येणारे 1640 रुपये आणि तिसऱ्या पार्टनरला येणारे 2460 रुपये अशा पद्धतीने। आणि हे इकडचं आपण काय करणार, हे इकडे डेबिटला आहेत पार्टनर रिव्हॅल्युएशनच्या, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहा बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात प्रॉफिट आणि त्याची अमाऊंट लिहिणार 4100 रुपये, 1640 मेनका आणि उर्वशीची 2460 रुपये। आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं, पहिल्यांदा उर्वशीचं कॅपिटल अकाउंट क्लोज करून टाकूया आपण बघा। आपलं सॉरी मेनकाचं जी रिटायर्ड पार्टनर आहे तिचं क्लोज करून टाकू, तिच्या क्रेडिटची टोटल जास्त असणार आहे, क्रेडिटची जर टोटल केली तर 44,440 रुपये, तेच डेबिटला लिहिणार 44,440, त्यातनं वजा होण्यासाठी काहीच नाही, बॅलन्सिंग फिगर 44,440 रुपयेच राहील। याला लिहायचं आपण टू लोन अकाउंट, टू मेनका लोन म्हणा किंवा लोन म्हणा, आता सध्या लोन लिहिले तर लोन अकाउंट लिहू। आणि हे इकडे लोन आहे म्हटलं लॅबिलिटीला दाखवावं लागेल, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहायचं मेनका लोन अकाउंट, अमाऊंट लिहिणार 44,440 रुपये। त्याच्यानंतर राहिलेल्या पार्टनरचं कॅपिटल अकाउंट क्लोज करून टाकूया बघा। आता या ठिकाणी राहिले कोण, रंभा आणि उर्वशी, यांची पण क्रेडिट 36 आणि 7 43 आणि 4 47,100, 47,100 रंभा, डेबिटला लिहिणार 47,100 आणि त्यातनं 5 जर गेले 47 मधनं तर 42,100। नेक्स्ट उर्वशीचं क्लोज करूया, 17 4 21,800 आणि हे 2 24,260 रुपये, क्रेडिटची टोटल जास्त आहे 24,260, तेच डेबिटला लिहिणार 24,260 आणि वजवण्यासाठी काहीच नाही 24,260 रुपये लिहिणार। याला म्हणणार आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हा बॅलन्स आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला ॲज अ कॅपिटल म्हणून लिहिणार, कॅपिटल अकाउंट, त्याला अंडरलाईन करायची। पहिल्या पार्टनरचं नाव लिहायचं रंभा आणि दुसरी आहे उर्वशी। आणि रंभाचं बघा त्या ठिकाणी आपण अमाऊंट लिहून टाकायचं 4200 आणि उर्वशीची लिहून टाकायची 21,260, याची टोटल आपण आउटरला लिहिणार 63,360। आणि आता काय करायचं, हे बॅलन्स शीट आपलं क्लोज करायचं, तत्पूर्वी गुडविल आणि कॅश आपण अगोदर क्लोज करूया। गुडविल अकाउंट बघा तुमचा 8,000 आणि डेबिट आणि क्रेडिटची टोटल 8,000, दोन्ही साइड सेम आहे, क्लोज होईल। आणि कॅश अकाउंटची डेबिटची टोटल 12,400, क्रेडिटला सुद्धा 12,400 लिहिणार आपण, वजवण्यासाठी काय नाही, बॅलन्सिंग फिगर 12,400 राहील। याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हे 12,400 बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट। आणि आता बॅलन्स शीटची टोटल करायची, लॅबिलिटीची जी टोटल असणार आहे ती लॅबिलिटीची टोटल येणार आहे 1,29,000, तीच आपल्या असेटची टोटल असेल 1,29,000। अशा पद्धतीने आपल्या या प्रॉब्लेमची बॅलन्स शीट टॅली झालेली 1,29,000 रुपये। आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे, समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, हे व्हिडिओ तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत शेअर करा। आज आपण इथंच थांबूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत, तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर।